नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. कर्दमोवाच तुष्टोऽहमद्यतो मानविमानदायाः शुश्रूषया परमया परया च भक्त्या यो देहि नामयवतीव सुरत्स्वदेहो नावेक्षित समुचित क्षपतुं मदर्थे. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि इकडे मैत्रेय विदुराला सांगतात. मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, याप्रमाणे कर्दम महर्षी आणि देवहूती यांचा विवाह संपन्न झाल्यानंतर देवहूतींनी तत्परतेने, तन्मयतेने आणि एकपूर्ण मनःपूर्वक पद्धतीने त्यांची सेवा शुश्रूषा सुरू केली. आपलं स्वतःचं मत बाजूला ठेवलं, आपला देह बाजूला ठेवला, आपलं मन बाजूला ठेवलं, आपली इच्छा बाजूला ठेवली आणि सर्व समर्पण वृत्तीने. या ठिकाणी समर्पण फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्यासाठी केलेला स्वार्थ त्याग हा समर्पणाचा भाग आहे आणि म्हणून समर्पणातून जे उभं राहतं ते खऱ्या अर्थानं श्रेष्ठ असतं. त्यागातून जे उभं राहतं त्याला तुलना नाही. म्हणून मग तो स्वार्थ त्याग आज स्वातंत्र्य दिन या निमित्ताने ज्या वीरांनी, ज्या श्रेष्ठ भारतभूमीच्या श्रेष्ठ असणाऱ्या महावीरांनी त्यांच्या मातृभूमीच्या प्रेमासाठी सर्वस्वाचा त्याग केला, आपल्या घराची राखरांगोळी केली, जीवनाची होळी केली आणि बलिदान केलं. त्यांच्या जीवाची काही किंमत नव्हती असं नाही, त्यांच्या प्राणाची किंमत नव्हती असं नाही, परंतु एका श्रेष्ठ दर्जाच्या उच्च मूल्यासाठी आपलं प्राण देखील समर्पित करण्याची, भारतभूमीच्या पायी समर्पित करण्याची जी स्वार्थ त्यागाची भावना आहे ती आजच्या स्वातंत्र्य संकल्पनेला अधिक झळाळी आणणारी आहे. म्हणून या फडकणाऱ्या ध्वजाच्या मागे ही सगळी प्राणाहुतीची प्रेरणा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आपली परंपराच आहुतीची. यज्ञ ही संस्कृती काय? यज्ञ म्हणजे स्वार्थ त्याग. इदन्न मम, हे माझं नाही. आज प्रवृत्तीमध्ये बदल होत चाललाय. हे सगळं माझं आहे, ही आसुरी प्रवृत्ती आहे. हे सगळं माझं आहे, माझं आहे ते माझंच आहे आणि लोकांचं आहे ते माझंच आहे, अशी आसुरी प्रवृत्ती वाढत असताना पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीचा आपल्याला आदर्श लोकांसमोर ठेवायचा आहे. हा भारतीय संस्कृतीचा आदर्श आहे तो इदन्न मम, हे माझं नाही. अर्थात वस्तूवरचं ममत्व, त्याचप्रमाणे स्वतःवरचं ममत्व, घरादारावरचं ममत्व हे बाजूला ठेवून एका व्यापक असणाऱ्या ध्येयासाठी धावत जाण्याची प्रवृत्ती म्हणजे स्वार्थ त्यागाची, यज्ञाची प्रवृत्ती आहे. यज्ञ दिव्य पेटला, प्राण त्यात गुंतला, आहुती तयात दे, ध्येय हे मला वदे. आमच्या ध्येयाची भावना ही कोणती होती? तर आहुती देण्याची, सर्वस्वाचा त्याग करण्याची. आणि यातूनच ही खऱ्या अर्थानं श्रेष्ठ भारतीय संस्कृती उभी राहिलेली. या ठिकाणी सुद्धा आपलं लग्न झालंय आणि आपल्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, कामना आहेत, ह्या सगळ्या असताना सुद्धा तिने त्या बाजूला ठेवल्या आणि आपल्या पतिनिष्ठेसाठी, पती म्हणजे सर्वस्व आहे. या ठिकाणी तिच्यासाठी देव दुसरा नसतो. पत्नीसाठी, स्त्रीसाठी पहिला देव पती मानलेला आहे. त्याच्या मागे श्रद्धेची भूमिका आहे, त्याच्या मागे सर्वस्व अर्पण करण्याची भूमिका आहे. आणि म्हणून अर्पण आणि तर्पण ह्या दोन्ही गोष्टी भारतीय संस्कृतीने शिकवलेल्या आहेत. ही अर्पण म्हणजे स्वार्थ समर्पित करणे आणि तर्पण म्हणजे त्यासंबंधीची भावना, आमच्या मनात कृतज्ञतेची भावना असणे म्हणजे तर्पण. इतरांसाठी तर्पण आहे आणि देवासाठी अर्पण आहे. स्वार्थ त्याग म्हणजे अर्पण आणि कृतज्ञता म्हणजे तर्पण. म्हणून
या ठिकाणी ह्या दोन्ही जाणीवा, दोन्ही गोष्टी, दोन्ही असलेल्या श्रद्धा भारतीय संस्कृतीचं फलित आहे. या देवहूतीच्या सर्व कृतिउक्तीमागे एक स्वार्थत्यागाची भावना आहे. आणि म्हणून पतिमिंगित कोविदा नित्यम पर्यचरत प्रीत्या भवानी व भवम प्रभुम, या ठिकाणी भव हा शब्द मुद्दाम वापरण्यात आला. खरं म्हणजे महादेवाला अनेक नाव आहेत, महादेवाला खूप नाव आहेत. महादेव याला शर्वही नाव आहे, त्याचप्रमाणे त्याला रुद्रही नाव आहे, त्याला मन्यू देखील नाव आहे, कितीतरी नाव आहेत महादेवाला. परंतु इथे भव शब्द का वापरला? शंकर आहे, महादेव आहे, हेही नाव आहेत, पण इथे भव शब्द वापरला कारण भव शब्दाचा दुसरा अर्थ संसार असा होतो. भव म्हणजे संसार. भवानी आणि भव हे दोन्ही शब्द एकमेकाला अनुरूप आहेत. का? वास्तविक इथे रुद्राणी शब्द वापरता आला असता, पण भवानी का वापरला? त्याच्या मागे एक संकेत आहे. शब्द कोणते वापरावे याच्या मागे एक भूमिका आहे. मुद्दाम थोडा विषय निघाला म्हणून सांगतो, थोडा विषय वेगळा राहील. परंतु शब्दाची निवड, औचित्य, त्याला साहित्यशास्त्रामध्ये औचित्य म्हणतात. उचित शब्दाचा वापर, उचित शब्द साहित्यामध्ये असले पाहिजे. कोणतेही शब्द वापरून चालत नाही साहित्यामध्ये. म्हणून हे पुराण, भागवत पुराण हे श्रेष्ठ साहित्य सुद्धा आहे आणि व्यासांच्या मुखातून हे प्रगटलंय. त्याच्यामध्ये औचित्याची भूमिका आहे. कोणता शब्द कोणाला कधी वापरून चालत नाही. त्याचं कारण असं की जो शब्द जिथे उपयुक्त आहे तोच वापरला पाहिजे. एकाने असं म्हटलेलं आहे, त्यावर चर्चाही झालेली खूप. यास्काचार्याने याचं उत्तर देखील दिलेलं आहे. अग्निमिळे पुरोहितम, या अग्नीच्या पहिल्या सूक्तामध्ये अग्नी शब्द वापरला. मग एक जण म्हटला का वन्नी वापरला तर काय होईल? वन्नी मिळे पुरोहितम, काय फरक पडेल? शेवटी अग्नी काय आणि वन्नी काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. बरं, इथे यतिभंगही होत नाही. या ठिकाणी अग्नीला जेवढे अक्षर आहेत, 2.5 अक्षर, तेवढेच वन्नीसाठी आहेत. मग याच्यामध्ये काही बदल होत नाही, म्हणून वन्नी वापरला तर काय होतं? यास्काचार्य म्हणाले नाही, वेद हे शब्दातून नुसता अर्थ सांगणारे नाही आहेत, तर त्या उच्चारातून जो अर्थ व्यक्त होतो, त्या उच्चारातून जो परिणाम होतो तो लक्षात घेतला पाहिजे. म्हणून शब्दाचे अर्थ तेच आहेत. म्हणजे अनेक लोक म्हणतात काय नाही, आम्ही वेदाचा काही अभ्यास केला नाही, वेद उच्चारले नाहीत, पण वेदाचा अर्थ वाचून काढला. वेदाचा अर्थ वाचून जमत नसतो, तो शब्दशः अर्थ झाला, पण शब्दाला शब्द म्हणजे वेद नव्हे. तसंच भागवत सुद्धा मूळ जी संहिता आहे ती संहिताच आहे. तुम्ही मूळ संहिता सोडून जर त्याचा अर्थ वाचत बसलात, तो कळण्यापुरता ठीक आहे, पण ते फळ देणार नाही. का? तर भागवताची संहिता ही त्या शब्दामध्ये मंत्रत्व आहे, आणि जो मंत्र असतो तो सिद्ध झालेला असतो. या ठिकाणी अग्नी शब्दाने ती सिद्धी त्या ऋषींना प्राप्त झालेली होती. ज्या ऋषींच्या तोंडातून हा शब्द बाहेर पडला, त्याचा जो परिणाम होणार आहे त्या उच्चाराचा, त्यातल्या आघाताचा, तो वेगळाच आहे, तो आपल्याला नाही कळू शकत. परंतु शब्दांच्या अर्थापेक्षा शब्दाच्या उच्चारणाला, त्यातल्या औचित्याला महत्त्व आहे. आणि म्हणून शब्दाचे अनेक अर्थ असतात, शब्द वेगवेगळ्या अर्थाने व्यक्त होतात, पण त्याची या ठिकाणी जी योजना केली जाते, इथं रुद्र शब्द वापरला असता तर त्याचा अर्थ वेगळा आहे. रुद्र शब्दाने भयंकरता व्यक्त होते, रौद्र हा रस प्रगट होतो, रुद्र शब्दाने रौद्र रस प्रगट होतो. म्हणून रुद्र शब्द कधी वापरावा? जेव्हा तुम्हाला प्रलय कालाचं वर्णन करायचंय तेव्हा रुद्र शब्द वापरावा, जेव्हा शांततेचं वर्णन करायचंय तेव्हा शिव शब्द वापरावा. आणि इथं भव शब्द वापरला कारण संसाराचं वर्णन करायचंय. भवानी व भवम प्रभू, कारण भव म्हणजे संसार. मुद्दाम या ठिकाणी ही गोष्ट सांगितली पाहिजे की या कालिदासांनी जे कुमारसंभव लिहिलेलं आहे, त्या कुमारसंभवामध्ये त्यांनी कालच आपण वर्णन केलं की पार्वती तपश्चर्या करत असताना शंकराने एका वैराग्याचं रूप धारण केलं आणि तिथे आले. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी शंकर हा कसा तुझ्यासाठी योग्य नाही म्हणून सांगायला सुरुवात केली. तिथे कालिदासांनी कपालिनहा या ठिकाणी हा शब्द वापरला. कपालिनहा
कपालीना हा म्हणजे ज्याच्या हातात कपाल, कपाल म्हणजे एक कटोर, अर्थात ते मानवी मस्तकाचं कटोर, जसं आपण नरोटी वापरतो तेव्हा ज्याच्या हातात कपाल आहे असा अर्थ घेतला. तोही बरोबरच आहे. कपालीना हा म्हणजे ज्याच्या हातात कपाल आहे. इथे ते म्हणतात की इथे जर याच्याऐवजी पिनाकिना हा शब्द वापरला असता तर पिनाक हे धनुष्य आहे, त्याचा या ठिकाणी काही संबंध नाही. संबंध कशाचा आहे? अहो तो साध्या कटोऱ्यामध्ये खाणार आहे हे सांगायचंय. म्हणून कपालिनाहा या ठिकाणी शब्द वापरला, कपालिनाहा, पिनाकिनाहा नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य असं की शब्द वापरताना अर्थ जरी तोच असला, शंकराचाच अर्थ आहे, पण कपालिनाहामध्ये त्याची गरिबी, त्याचं दारिद्र्य, त्याचा धिक्कार व्यक्त होतो आणि पिनाकिनाहा मध्ये त्याचं धनुर्धरत्व प्रगट होतं. म्हणून पिनाकी शब्द जरी हातात पिनाक धारण करणारा या अर्थाने पिनाकिना असला आणि तोही शंकराचाच अर्थ असला, परंतु या ठिकाणी त्या कालिदासाला जे व्यक्त करायचे पार्वतीच्या समोर, ती त्याची दुरवस्था प्रगट करायची की तो तुला कसा उपयुक्त नाही हे व्यक्त करायचे. म्हणून तिथे पिनाकिना हा शब्द अयोग्य, त्याच्याऐवजी कपालिनाहा हा शब्द योग्य. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की भव हा शब्द का वापरला तर संसाराचं वर्णन करायचं म्हणून. नाहीतर मग रुद्र शब्द वापरला असता, नाहीतर मग मन्यू शब्द वापरला असता. नाही नाही नाही, ते चालत नाही. ते जरी शंकराच्या अर्थाने असले, रुद्राणी शब्द वापरला असता देवीसाठी, इथे बाकीचे शब्द वापरले असते, भद्राणी वापरला असता, पण नाही. इथे वापरायचे भव आणि भवानी, कारण दोघेही एकमेकाला अनुकूल आहेत आणि भव शब्दाचा अर्थ संसार आहे. यांना संसाराचं वर्णन करायचंय. यांना त्यांच्या या मैत्रेय सांगतात विदुराला कर्दमाचा आणि देवहूतीचा संसार कसं चालला हे सांगायचंय. आणि हा संसार सांगत असताना भव शब्दच उपयुक्त आहे, रुद्र शब्द उपयुक्त नाही. रुद्र असता तर त्याचा भयंकर अर्थ झाला असता, म्हणून तो बरोबर नाही. म्हणून शब्दामध्ये सुद्धा किती विचक्षणता, किती बारकावा वापरून हे शब्द वापरलेत, ते अर्थ वापरलेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून भागवत हे मंत्रमय कशामुळे, भागवतातल्या शब्दाला कशामुळे महत्व आहे ते यामुळे. या दृष्टीने ते म्हणतात की अशी घनघोर तपश्चर्या यांची चाललेली आणि इकडे तिने देखील व्रत निष्ठेने एवढं केलं की स्वतःकडे लक्ष नाही. आणि मग कर्दमाने हे पाहिलं, अभ्यास केला आणि तिचं वागणं बोलणं याच्या सगळ्याबद्दलची त्यांनी बरोबर आपल्या मनामध्ये विचार करून तिच्याबद्दल काय बोलावं. आता ही एवढी चांगली वागते, केवळ बरोबर वागत नाही, खरं अंतःकरणपूर्वक वागते, याची देखील चिकित्सा केली. आणि तुष्टोहमद्य तो मानवी मानदाया, तुष्टोहमद्य, मी तुला प्रसन्न झालो हे माझ्या स्त्रिये, मी तुला प्रसन्न झालो. मानवी मानदाया, हा खरोखर तू मोठा मला जो आदर दिलास, माझा जो सन्मान केलास, त्याबद्दल माझी जी सेवा आणि परम एकरूप होऊन जी सेवा शुश्रूषा केलीस त्याबद्दल मी संतुष्ट आहे. शुश्रूषया परमया परयाच भक्त्या, परयाच भक्त्या, भक्तीने अंतःकरणपूर्वक तू जी माझी सेवा केली, शुश्रूषा केली, परमपणाने केली, म्हणजे तुझ्या मनात दुसरा विचार नव्हता. अनन्य, परम म्हणजे अनन्य, दुसरा विचार तुझ्या मनात नव्हता. तू स्वतःकडे सुद्धा पाहिलं नाहीस तर बाकीच्याचं बाजूलाच राहिलं. आणि तुझ्या वडिलांचं देखील तू या ठिकाणी मला त्यांचं उदाहरण देऊन म्हटली नाहीस की मी या झोपडीमध्ये काय करू, मी एकटीच आहे, माझ्याशी बोलायला सुद्धा कुणी नाही. तू तुझ्याबद्दलची कोणतीच तक्रार देखील मांडली नाही आणि अत्यंत नम्रतेने तन्मयतेने सेवा केली. यो देहिना मयमतीव सुरत्स देहो, वास्तविक माणसाला आपला देह प्रिय असतो. सर्वात प्रिय माणसाला काय आहे तर आपला देह. आपण जरी म्हणत असलो मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला तुझ्यावरही माझं प्रेम आहे, याच्यावरही प्रेम आहे, वस्तूवरही प्रेम आहे, पण जेव्हा माणसाच्या कंठाशी येतं तेव्हा माणूस फक्त जीव वाचवतो. आपण बघितलं नाही का, एवढे मोठे पूर आले, ज्या वेळेला धन धान्य घर दार बँकेतले लॉकर सगळे लोकांनी टाकून दिले आणि म्हणले काही नाही, फक्त जीव वाचवा, फक्त आपला जीव वाचला पाहिजे. का तर माणसाचं खरं प्रेम आपल्या
देहावरच असतं, बाकी कुणावरही नसतं. आणि म्हणून यो देहिना मग यमतीव, माणसाचं फक्त देहावर प्रेम आहे. यो देहिना मयमतीव सुरत्स देह नावेक्षित समुचित क्षपतुंबदर्थे. आणि हा देह सुद्धा तू माझ्यासाठी उगाळलास. चंदनाचं खोड जसं देवाच्या समोर उघाळावं त्याप्रमाणे हा देह तू माझ्यासमोर उघाळलास आणि कृषी केलास. तुझा देह कसा होता, तू कशी धष्टपुष्ट प्रशस्त होतीस, परंतु माझ्या इथे येऊन माझी सेवा करता करता तुझा देह इतका कृष्ण झाला की पाहवत नाही. नावेक्षित समुचित, तू स्वतःच्या देहाकडे देखील पाहिलं नाहीस. आणि क्षपतून मदर्थे, माझ्यासाठी हा देह तू खर्च केलास, देह उघाळलास. माणसाला सर्वात जास्त स्वतःवर प्रेम असतं. म्हणून आपल्याला माहिती, याज्ञवल्क्यांनी एक महत्वाचं तत्वज्ञान सांगितलंय. कोणतं? आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आत्मनस्तु कामाय, स्वतःसाठी बाकी सगळे प्रिय असतात. म्हणजे मला जर सगळे प्रिय आहेत तर मग सगळे प्रिय आहेत. मला आवडतील, मला अनुकूल आहेत तर सगळे अनुकूल आहेत. म्हणजे मला जो अनुकूल आहे तो मला प्रिय आहे आणि मला जो प्रतिकूल आहे तो मला अप्रिय आहे. आत्मनस्तु कामाय, माझं काम करतो का मग मुलगा प्रिय आहे, माझं काम करते का मग बायको प्रिय आहे. म्हणून ते म्हणतात भार्या म्हणजे बायको ही सुद्धा प्रिया भवती. आत्मनस्तु कामाय भार्या प्रिया भवती. आपलं काम होतं म्हणून बायको आपल्याला आवडते, आपलं काम होतं म्हणून मुलगा आपल्याला आवडतो, आपलं काम होतं म्हणून नोकर आपल्याला आवडतो. अन्यथा बाकी कोणी आपल्याला आवडत नसतं. स्वतःवर माणसाचं अधिक प्रेम. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. परंतु तू तर देह देखील स्वतःचा मानला नाहीस, तू माझ्यासाठी समर्पित केलास. या ठिकाणी समर्पण भावना तुझी श्रेष्ठ आहे. तू स्वतःचा विचार केला नाही, सुखाचा त्याग केलास आणि त्यागातच श्रेष्ठत्व तू मानलंस. एमे स्वधर्म निरतस्य तपस समाधी, मी माझ्या स्वधर्मामध्ये निरत होतो, तप आणि समाधीमध्ये मी एकरूप होतो आणि तू मला माझी सेवा करण्यामध्ये तत्पर होतीस. तानेव ते मधुर सेवयनावर उद्धान दृष्टीम प्रपश्यवितराम्य वय शोकान. कशाचाही विचार तू केला नाहीस, तुला कशाची काळजी वाटली नाही. स्वतःच्या देहावर तुझं ममत्व नव्हतं. रोग राई याचाही तू विचार केला नाहीस. सकाळी उठून गार पाण्याने स्नान केल्यावर आपल्याला सर्दी होईल याचाही विचार केला नाहीस. का तर केवळ माझ्या प्रेमासाठी तू सगळं हे केलंस. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी तुझ्यावर प्रसन्न झालो. वास्तविक तुला भगवान ईश्वर ही नवीन मुलगी आहे, हिला काय माहीत, देव माहीत नाही, ईश्वर माहीत नाही, भगवान माहीत नाही, पण तू मलाच सगळं मानलंस. तुझा देवही मीच होतो, तुझा भगवंत मीच होतो, तुझं परमात्माही मीच होतो, तुझं सगळं मीच आहे. माझ्याशिवाय तुझ्यासमोर दुसरं कोणीच नव्हतं. नाहीतर इतर स्त्रियांप्रमाणे थांबा माझा अजून देवधर्म व्हायचा आहे, अहो नवऱ्याला वाड्यानं आधी देवधर्म करत बसा नंतर. परंतु तू मात्र फक्त मला प्रिय मानलंस, माझ्यासमोर सगळं ठेवलंस. तानेवते मदनुसेव या अनुरुद्धान, मदनुसेव या माझ्या सेवेच्या पुढे तू सगळ्याच गोष्टी तुच्छ मानल्यास. अन्य पुनर्भगवतो भ्रोद्रिजंभ, याप्रमाणे तुझी ही जी सेवा आहे ती पाहून मी कृतार्थ झालो. आणि सिद्धास भुंक्ष्व, आता मात्र मला सांग की तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे. किती दिवसांनी विचारलं, इथं तर पटकन लागली म्हणा वाटतं. कसं झाला हो पदार्थ, चांगला झाला का नाही, तुम्ही काहीच म्हणला नाही. लागली म्हणजे पानात पडला की लागली उत्तर मिळा वाटतं. तिच्याकडे पाहिलं की माझं कौतुक करावं. आज तर कौतुकाचा एवढा जमाना झालाय की सगळ्या फेसबुकवर कौतुकच असतं. कौतुक किती करणार. अहो कौतुक करणं हा प्राथमिक भाग झाला. खरं म्हणजे आपल्याला तितिक्षा असली पाहिजे, गांभीर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे, सखोलता आपल्यामध्ये असली पाहिजे. करत 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 गेलं म्हणजे आपोआपच, जसा दृष्टम दृष्टम पुनरपि पुन्हा या चंदन चारुवर्ण, घासत 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 गेलं. चंदनाचं झाड असलं म्हणजे का कोणतंही गोड सुगंधी दिसतं काय. चंदनाचं खोड आणि इतर खोड काही फरक नाहीये. घासत घासत गेलं म्हणजे सुगंध येतो. तसं प्रयत्न करत 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 गेलं म्हणजे मोठेपणा मिळतो. इथं पाहिल्याबरोबर लोकांना कौतुक करावं असं वाटतं. फोडणी जशी असते त्याप्रमाणे लागली उत्तर मिळावं असं नसतं.
का तर घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनाश्चारु वर्णम. चंदन हे जसं जसं घासत जावं तसा तसा सुगंध येतो. तसं तसं आपण सुद्धा जसं जसं प्रयत्न करावेत, कष्ट करावेत, त्यामध्ये प्रावीण्य मिळवावं तर आपोआपच सहज लोक प्रगट करतात. फूल या ठिकाणी सुगंध प्रगट करतं. फुलाला सुगंध तेव्हा प्रगट होतो जेव्हा फूल पूर्ण विकसित होतं तेव्हा. म्हणून फूल विकसित झालं की आपोआपच सुगंध येतो, सांगावं लागत नाही. म्हणून एखाद्याच्या जवळ कस्तुरी आहे तर तो जरी किती म्हणला नाही नाही माझ्याजवळ कस्तुरी नाही आहे, शपथेनं विभाव्यते, शपथ घेऊन सांगितलं माझ्याजवळ कस्तुरी नाही, नाही नाही वास लपतो का? ते कितीही लपविले तरी नकळत कळते कळते. त्याप्रमाणे पाकळ्यात दडले तरीही गंधातून गूढ उकल. पाकळ्यामध्ये जरी दडलेलं असलं तरी गंध जसा लपत नाही तसं आपण एखादा श्रेष्ठ पंडित ज्ञानी स्वतःचं ज्ञान लपवतो, तो प्रगट नसतो करत, पण त्याच्या वागण्यातून आणि बोलण्यातून सहज प्रगट होतो. तेव्हा तू एवढं सगळं केलेस, आता तू सिद्धासी भुंक्ष्व, हा त्याने काय शब्द वापरलाय, आता मनात तुझ्या मनात काय ते सांग. आणि तू आता सिद्ध झालीस कशाला? भोग भोगण्यासाठी. म्हणजे पहा, भोगासाठी सुद्धा परीक्षा घेतली, भोगासाठी सुद्धा त्यागाची परीक्षा घेतली आहे आणि त्यागावर आधारलेला हा भोग आहे. मला हे मुद्दाम सांगायचं की आज आम्ही भोगासाठी तडफड करतो, भोग मिळावा म्हणून सगळ्या गोष्टी आपण करतो, परंतु आपण भोगासाठी त्याग करत नाही. खरं म्हणजे त्यागाच्या आधारावर भोग उभा राहायला पाहिजे, तरच तो त्यागाच्या आधारावर उभारलेला भोग हा परमात्मापर्यंत जातो. भोग हा भोगाच्या आधारावर उभा न राहायला पाहिजे. भोग हा केवळ भोगाच्यासाठी नसला पाहिजे, त्यागातून भोगाची निर्मिती झाली पाहिजे. आणि त्यागातून भोगाची जेव्हा इमारत उभी राहते तेव्हा ती इमारत पक्की असते, कारण तिथे त्याग त्याच्या आधाराला असतो. म्हणून सिद्धासी भुंक्ष्व, आता तू सिद्ध हो. कशाला? तू आता जे भोग भोगण्याची तुझी इच्छा आहे ती आता परिपूर्ण करून घे. भोगासाठी सुद्धा पात्रता निर्माण केलेली आहे, तिची पात्रता पाहिली, योग्यता पाहिली की खरोखर ही माझ्याकडून प्राप्त होणाऱ्या भोगासाठी योग्य आहे का, पात्र आहे का. आणि म्हणून ही आसक्तीतून हा भोग नाहीये, हा विरक्तीतून झालेला भोग आहे. हा विरक्तीतून आलेला भोग आहे, आसक्तीतून आलेला नाही. विरक्तीतून त्याचप्रमाणे स्वार्थ त्यागातून उभा राहिलेला हा भोगाचा आविष्कार आहे. म्हणून त्यागाच्या आधारावर सिद्ध, तू आता सिद्ध हो. कशासाठी? तर भुंक्ष्व, माझ्याकडे जे तपस सामर्थ्य आहे त्या तपस सामर्थ्याने मी तुला सगळे भोग द्यायला तयार आहे. आणि हे तपस सामर्थ्य दिव्य सामर्थ्य आहे. म्हणून या सामर्थ्याला सुद्धा उपयुक्त असणारं तुझं मन पाहिजे, तुझं शरीर पाहिजे, त्याचप्रमाणे तुझी अवस्था पाहिजे. म्हणून तुझी मी आतापर्यंत परीक्षा घेतली, तू त्या परीक्षेला उतरलीस, परीक्षेमध्ये पास झालीस आणि आता दिव्यांना दुराधिकार रूपविक्रिया. आता तुझ्या मनात काय इच्छा आहे ती माग, ही सगळी मी परिपूर्ण करीन. संप्रश्रयश प्रणय विभलया गिरेशात मृडावलोक विरसत दिसदाननाह. तुझ्या मनात काय ते सांग. ती सुद्धा इतकी हुशार होती की काय मनात आहे एका शब्दात सांगितलं पाहिजे ना, एका शब्दामध्ये सांगता आलं पाहिजे. म्हणजे यादी नाही द्यायची, यादी दिली तर त्याला शहाणपणा नाही तो का, यादी कशी देणार. एका शब्दात सगळं सांगता आलं पाहिजे. हाथी के पाव मी सबके पाव म्हटल्याप्रमाणे एका शब्दात सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी एक उदाहरण देतो गमतीने. एक आजीबाई होत्या आणि ह्या आजीबाई देवाची प्रार्थना करायच्या. दररोज देवाला अभिषेकासाठी ब्राह्मण लावलेला, त्याप्रमाणे अभिषेक सुरू. आणि आज एकादशीचे या निमित्ताने अभिषेक झाला आणि योगायोगाने देव प्रसन्न झाले. आता ह्या ज्या आजीबाई होत्या, ह्या आजीबाई यांच्या मुलाचं लग्न झालं होतं, परंतु यांच्या मुलाला हिला मुलगा झाला पण लग्नच होईना. बरेच दिवस झाले लग्न होईना, काय करावं. शेवटी या आजीबाईने देवाची प्रार्थना सुरू केली आणि मग देव प्रसन्न झाले ह्या आजीबाईच्या मुलासाठी. आता
आपण काय मागावं. देव म्हणले माग, तुला काय पाहिजे. आता ही आजी जी होती ही होती दरिद्री. तिला मुलगा होता पण त्याचं लग्न नव्हतं झालेलं. आणि ही आजीबाई आता जवळपास 80 वर्षाची वय झाली. म्हणजे आता देव प्रसन्न झालाय तर काय मागावं. देव प्रसन्न झाल्याबरोबर ती मोठी हुशार आजी, ती आजी म्हटली, देवा तुम्हाला जर द्यायचं ते एकच वरदान द्या. देव म्हणला एकच बोलायचं, जास्त बोलायचं नाही, एकच वरदान मागायचं. 4-4 10-10 वरदान मागायचे नाही. जसं हिरण्यकश्यपाने मागितलं मला अमरता पाहिजे, आणि देव म्हणले नाही अमरता देऊ शकत नाही. पण ती म्हणली तसं मला एकच वरदान तू माग मी देतो. ती म्हणली मी एकच शब्दात सांगते काय पाहिजे. काय, पोते के सर पर राज 76 बताओ. पोते के सर पर राज 76 बताओ. देव म्हणले म्हणजे काय. हो म्हणले पोते के सर पर राज 76 बताओ म्हणजे मला पौत्र व्हावा, अर्थात नातू व्हावा, म्हणजे मुलाचं लग्न व्हावं हेही मागितलं. कारण लग्न झाल्याशिवाय बायको येणार नाही, बायको झाल्याशिवाय नातू होणार नाही. मग नातूही मागितला. राज 76 म्हटल्यामुळं श्रीमंती मागितली आणि आयुष्य मागितलं. कारण आता किती वर्ष लागणार आहेत. म्हणजे ह्या मुलाचं लग्न व्हायचं, मग त्याला मुलगा व्हायचा, मग तो मोठा व्हायचा आणि तो राज्यगादीवर बसायचा. म्हणजे हिला अजून त्यांना 30-40 वर्ष तरी यांना आयुष्य दिलं पाहिजे. आता ती 80 वर्षाची म्हणजे तिला 120 वर्ष जगलं पाहिजे. म्हणजे आपलं आयुष्य मागितलं, पोराचं लग्न मागितलं, त्याचं पोरगं मागितलं आणि श्रीमंती मागितली. देव म्हणले वा रे वा, हाजी बाई हुशार आहे. म्हणजे एका शब्दात सगळं मागितलं पाहिजे, याला म्हणतात हुशारी. तेव्हा जेव्हा कर्दमाने विचारलं, अगं देव होती तुला काय वरदान पाहिजे ते सांग, तुला मी तुझ्या मनात इच्छा परिपूर्ण करतो. तिने म्हणली महाराज, हात जोडले तिने. ब्रीडावलोक, जेव्हा पतिराज एखादी गोष्ट म्हणतात, मनातलं बोलतात, तेव्हा लाजही वाटते, हसूही येतं. तिच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आणि गालावरती लाली निर्माण झाली लज्जेची. तिने खाली पाहिलं, हात जोडले, डोळे नजर खाली केली आणि संप्रयश प्रसरण प्रणय विभलया, प्रेमाने अत्यंत आर्त झाली आणि चेहऱ्यावर हास्य आलं. संकोच निर्माण झाला. मुख किंचित खाली केलं आणि व्रीडावलोक, लज्जा युक्त अंतःकरणाने ती बोलू लागली. देवहूती म्हणाली, महाराज आपण खरोखर महान आहात. आपला तेज मी जाणते, आपला मोठेपणा लौकिक मी जाणते, आपली शक्ती देखील मी जाणते. तेव्हा माझी फक्त एकच इच्छा आहे, ती म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांना दिलेलं वचन, माझ्या वडिलांना तुम्ही वचन दिलं होतं, त्यानुसार आपलं लग्न झालं आणि आता तुम्ही माझी इच्छाच मागत असाल तर हे पहा, माझे वडील हे राजे आहेत, पृथ्वीपती आहेत आणि मी त्यांची राजकन्या आहे. तेव्हा राजकन्येला उपयुक्त असणारे सगळे भोग मला मिळावेत. म्हणजे एका शब्दात सगळं मागितलं. तर राजकन्येला, मी राजकन्या आहे म्हटल्यानंतर मी गादी गिरदीवर लोळणारी आहे, मी अलंकाराची मला हौस आहे. दासी माझ्यासोबत असतात, त्यावेळेला होत्या आणि इथं मी एकटीच आहे. त्याचप्रमाणे मला पंचपक्वान्नाची खायची सवय आहे आणि मी उंची अशा प्रकारचे वस्त्र नेसणारी आहे, अलंकार धारण करणारी आहे, दागदागिने धारण करणारी आहे आणि माझ्या आजूबाजूला सर्वत्र दासदासी यांचा घेरा पडलेला असतो. तेव्हा जे राजकन्येला उपयुक्त असणारे भोग आहेत ते मला प्राप्त व्हावेत, एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. ते म्हणाले, खरोखर देवहूती हुशार आहे, ती विचक्षण आहे, सिद्ध्यही तते. हे तयारच होते. कर्दम महर्षी म्हणजे काही हरकत नाही, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो. सिद्धे तते कृत मनो, तुझ्या मनातले सगळे इच्छा सिद्ध होतील, काळजी करू नकोस. दीनस्तदीश भवन संविधान विचक्षण. आणि नुसतं होतील म्हणे पर्यंत पहा समोर काय असं दाखवलं. काय म्हणलं समोर? समोर तर काय झाड आहेत, झुडप आहेत. नाही ते बघ आकाशात काय पाहिलं तर एक मोठाचे मोठा महाल उभा केला आकाशामध्ये. हा महाल कशाचा? ते विमान होतं, परंतु विमानामध्ये महाल
जसा असावा त्याप्रमाणे ते विमान दिसू लागलं. एक मोठंच्या मोठं प्राकार, मोठाच्या मोठा ज्याप्रमाणे एखादा राजप्रासाद असावा त्याप्रमाणे ते विमान दिसू लागलं. पाहता क्षणीच ते विमान समोर दिसतं. दीनस्तदीश भवनम, भवन हे प्रासाद दाखवलं. सदृशम विचक्ष्व, पहा पहा पहा, हे बघ हे देवहूती तुझ्यासाठी आलंय. आणि पाहिल्याबरोबर प्रियाया प्रियमन्विचन कर्तम योगमा स्थित, आपल्या प्रियेच्या मनाप्रमाणे आपल्या प्रियेच्या मनातली इच्छा जाणली आणि ताबडतोब योग मार्गाने योग सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. ह्या 8 प्रकारच्या महासिद्धी आणि इतर सुद्धा कितीतरी सिद्धी आहेत. 8 तर महासिद्धी आहेत. अणिमा, गरिमा, लघिमा, त्याचप्रमाणे महिमा, ह्या अनेक प्रकारच्या सिद्धी. याच्याशिवाय दूरश्रवण दर्शनम, दूरचं पाहणे, दूरचं ऐकणे, हे सगळं अंतरिक्षातून प्राप्त होत असतं. आणि म्हणून या विद्या, ह्या सिद्धी योगाने सहज प्राप्त होतात. कर्दमो योगमास्थित, योग सामर्थ्याने हे सगळं उभं केलं त्यांनी. विमानम कामगम, आणि एकदम भर ते विमान आल्याबरोबर त्याचं नाव कामग, त्या विमानाचं नाव आहे कामग. कामग म्हणजे जिथे इच्छा असेल तिकडे जाणार, जिकडे इच्छा वाटेल तिकडे जाणार, इच्छेनुसार सर्वत्र फिरणार. जसं वायुवेगाने वायू जसा कुठेही फिरतो, तो जसा सर्वत्र सर्वत्र फिरतो, सर्वत्र जातो, त्याप्रमाणे हे विमान कुठे याला अडवणूक नाही. कामगाहा, मनाला वाटेल तिकडे जाणार. आणि सर्व काम दुघम दिव्यम सर्व रत्न समन्वितम, या ठिकाणी त्या विमानाचं वर्णन केलंय. अलौकिक विमान. हे विमानाचं वर्णन पाहताना वाटतं खरोखर त्या काळचं शास्त्र किती विकसित असेल, त्या काळची भौतिक साधन सामुग्री किती विकसित असेल, आणि ज्याला आपण आज स्थापत्य म्हणतो, हे स्थापत्य किती विकसित असेल. सर्वरत्न समन्वितम, हे विमान पाहिल्याबरोबर काय ते विमान होतं की सर्व रत्न समन्वितम, पूर्ण रत्नाने चमचम चमचम करणारं विमान. अनेक रत्न त्यामध्ये लावलेले होते. त्याचप्रमाणे या सर्व ऋतूंमध्ये सर्वद्युपयोचोदर्कम मणिस्तंभ रूपस्कृतम, मणिस्तंभ मोठमोठ्या मण्यांचे खांब लावलेले होते. महामरकतासारखे मणी होते, त्यांचे खांब होते. आणि दिव्योपकरणोपेतम, या विमानामध्ये अनेक उपकरणं होते. दिव्योपकरण, अनेक प्रकारचे साधन सामुग्री. उपकरण म्हणजे साधन सामुग्री. सगळ्या प्रकारच्या साधन सामुग्रींनी सुसंपन्न, सगळ्या प्रकारच्या साधन सामुग्रींनी सुसज्ज असं ते विमान होतं. आणि एक महत्वाचा शब्द वापरलाय, सर्व काल सुखावहम. म्हणजे काय हो? अहो म्हणजे एअर कंडिशन, दुसरं काय. कोणत्याही काळामध्ये सुख वाटावं. गरमी असली तर गारवा, गारवा असेल तर गरमी. सर्व काल सुखावहम, कोणत्याही काळामध्ये. हिवाळ्यात गरम वाटलं पाहिजे, उन्हाळ्यात थंड वाटलं पाहिजे, याला म्हणतात सर्व काल सुखावहम. त्या काळातली संकल्पना आहे ती. म्हणजे सर्व प्रकारच्या काळामध्ये सर्व प्रकारच्या आपल्याला सोयी मिळाल्या पाहिजेत. आणि एअर कंडिशन असं ते विमान. पट्टिकाभी, ते विमान सगळीकडे पताका लावलेल्या होत्या. जशा आज आपण ध्वज पताका लावतो, सगळीकडे शृंगारतो, त्याप्रमाणे पताका लावलेल्या. कशाच्या? कागदाच्या. काय? अहो कागदाच्या कशाच्या? सोन्याच्या पताका लावलेल्या होत्या. पट्टिकाभी पताका विचित्राभिलंकृतम, विविध ठिकाणी पट्टिका लावलेल्या, पताका लावलेल्या. पट्टिका म्हणजे ज्याला आपण मोठमोठे पोर्ट्रेट्स म्हणतो. पट्टिका म्हणजे ज्याला आपण पडदे, वेगवेगळ्या प्रकारचे पडदे लावलेले. आणि त्याचबरोबर तिचे चित्रही लावलेली होते. स्त्रकबीर विचित्र माल्याबीर, वेगवेगळ्या प्रकारचे रंगेबिरंगी फुलांच्या माळा लावलेल्या, त्यांनी सुशोभित असलेलं हे विमान. त्या ठिकाणी भ्रमरगण सर्वत्र गुंजारव करतायत. दुकुल क्षौम कौशेयर नानावस्त्री विराजितम. दुकुल म्हणजे ज्याला आपण रेशमी वस्त्र म्हणतो. अत्यंत मुलायम अशा रेशमी वस्त्र. क्षौम हे थोडंसं जाडसर आहे काही वस्त्र. आणि कौशेय, अत्यंत मुलायम अशा प्रकारचे काही वस्त्र हे त्या ठिकाणी लावलेले होते. आणि त्यांचे पडदे खिडक्यांना लावलेले होते. म्हणजे आजच काय खिडक्यांना पडदे लावण्याची पद्धत नाही, त्याही काळात होती. म्हणून वस्त्रही विराजितम, अत्यंत मुलायम अशा प्रकारचे पडदे लावलेले. आणि
षडंगरी म्हणजे भुंगे सगळीकडे गुंजारव करतायत. उपारी बिंदस्त निलयेषु पृथक पृथक सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा खोल्या होत्या. म्हणजे त्या विमानामध्ये वेगवेगळे स्तर होते. खालचा मजला, वरचा मजला, त्याच्या वरचा मजला, त्याप्रमाणे वेगवेगळे मजले होते. आणि त्या मजल्यामध्ये सगळ्यांची सोय केलेली. काय काय त्या ठिकाणी शिल्प लावलेले होते. सुंदर अशा प्रकारचे शिल्प त्या ठिकाणी उभे केलेले. काही ठिकाणी चित्र लावलेले, काही ठिकाणी शिल्प लावलेले, काही ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे पडदे लावलेले. महामरकत स्थल्या, महामरकताच्या फरशा होत्या. आणि विद्रुमवेदिभिही, पोवळ्याच्या भिंती होत्या. त्याचप्रमाणे सर्वत्र अत्यंत इंद्रनील मणी लावलेले शिखरांच्या वरती. सोन्याचे कलश होते. आपल्या दारांच्या समोर हिऱ्याचे दरवाजे होते. आणि शिखरेश्वर इंद्रलेशु होम कुंभैरश्रम चक्षुष्मत पद्मराग, सगळीकडे पद्मराग मणी हे लावलेले. आणि सगळ्या भिंतीवर त्या पद्मराग मण्या ठोकलेल्या असल्यामुळं ते मोठं सुंदर दिसत होतं. हेम तोरणही, मोठमोठ्या तोरणं लावलेले, पताका लावलेल्या त्या सगळ्या सोन्याच्या. तिथे हंस, पारावत, हंस, पारवे, त्याचप्रमाणे इतर पक्षी यांचं पूजन चाललेलं आहे. हंस, पारवे, कबूतर यांचं पूजन चाललेलं. त्याचप्रमाणे पोपटांचं पूजन चाललेलं. हे जसे जिवंत पक्षी होते तसे कृत्रिम पक्षी सुद्धा होते. म्हणजे जसा आज आपण सुद्धा कृत्रिम पक्षी काही ठिकाणी लावतो, कचकड्यांचे कृत्रिम, जसे पक्षीच आहेत असं वाटावं, तर हे सगळे कृत्रिम पक्षी सुद्धा होते. कृत्रिमात मन्यमान स्वान, तिथे हंस, पारावत, त्याचप्रमाणे कबूतर, मोर, पोपट, मैना यांचे कृत्रिम असे देखील रूप त्या ठिकाणी लावलेले होते. तिथे त्यांचे देखील पिंजरे होते, विहारस्थान. आणि त्या विमानामध्ये काय एक नव्हतं, किती प्रकारच्या गोष्टी होत्या. त्याने आतमधलं वर्णन केलंय. विहाराचे वेगळे स्थान होते. विहार म्हणजे वनविहार करायचा आहे, एखाद्या ठिकाणी जलविहार करायचा आहे म्हणजे फिरायचंय. समजा वनविहार म्हणजे वनात फिरायचंय, जलविहार म्हणजे पाण्यामध्ये पोहायचंय किंवा स्नान करायचंय, कुठे निवांत बसायचंय, गप्पा मारत झाडाखाली बसायचंय. तर हे विहारस्थान, फिरण्याचे स्थान. विहारस्थान, विश्राम, काही विहारस्थान, काही विश्रामस्थान, आणि काही संवेश म्हणजे बाहेरचं अंगण, आणि अजिरही आतलं अंगण. बाहेरचं अंगण, आतलं अंगण, विहारस्थान, विश्रामस्थान. संवेश म्हणजे शयनस्थान. संवेश म्हणजे जिथे झोपण्याच्या जागा आहेत. अर्थात आजच्या शब्दात बेडरूम, ही लोकांची पाहुण्यांची जागा, ही बैठकीची जागा. हे जसं आपण म्हणतो ही बैठकीची रूम आहे, ही पाहुण्यांची रूम आहे, ही शयनकक्ष आहे, त्याप्रमाणे विहारस्थान, विश्रामस्थान, शयनकक्ष, बाहेरचं अंगण, आतलं अंगण, विहारस्थान, विश्राम, संवेश, प्रांगणांजिरैही. प्रांगण म्हणजे बाहेरचं आणि अजिरैही म्हणजे आतलं अंगण. याप्रमाणे या विश्रामस्थान होते. यथोपजोषम रचितैर. आणि हे यथोपजोषम म्हणजे अत्यंत जसं पाहिजे तसं लावलेलं होतं. जसं पाहिजे तसं लोकांना, आपल्याला उपयुक्त वाटेल त्याप्रमाणे याचा वापर करावा. ईषद्गृहं तत्पश्यन्ति. आणि जेव्हा कर्दमानी सांगितलं, पहा हे विमान, पहा त्यातल्या सुखसोयी, असं म्हटल्यानंतर तिने तन्मयतेने सगळं विमान पाहिलं, सगळ्या त्यातल्या सोयी सवलती पाहिल्या, सुविधा पाहिल्या, आणि तल्लीन झाली आणि एकदम भानावर आली आणि स्वतःकडे पाहिलं. फार सुंदर वर्णन केलं. ज्याला साहित्य म्हणून ज्याला आपण म्हणतो, त्या साहित्याला कुठेच कमीपणा नाही, इतकं बिनतोड वर्णन. ईदृग्रहं तत्पश्यन्ति नाते प्रीतेन चेतसा. तिने पाहिलं आणि कर्दम महर्षी पाहत होते, हिच्या चेहऱ्यावर काय दिसते. ते मनोज्ञ होते, ते देखील मन जाणणारे होते. ज्याला आपण अगदी मन कवडे होते, मन जाणणारे. त्यांनी पाहिलं, का म्हणजे हिच्या चेहऱ्यावर काय आनंद दिसे ना, का बरं. नाती प्रीतेन चेतसा. खरं म्हणजे तिला आश्चर्य वाटलं, पण क्षणभर तिच्या चेहऱ्यावर एक उदासी दिसली. का बरं म्हणजे उदासी का. आणि एकदम ओळखलं, अरे बरोबर आहे, मन जाणणारेच होते. सर्व भूताशया भिज्ञा.
सर्व भूताशयाभिज्ञ, सगळ्या भूतांचं मन जाणणारे, तिला आपल्या पत्नीचं मन कळेना का? अहो, पत्नीने पतीचं मन जाणलं तर पतीलाही पत्नीचं मन जाणणं भागच आहे. आणि प्रावोचत कर्दम स्वयं, त्यांनी ताबडतोब ओळखलं हिच्या मनात काय आहे. हिच्या मनात असं आलं की अहो, हे सगळं विमान आहे, इतके सुंदर सोयी आहेत, सवलती आहेत, आतमध्ये जायचंय, गाद्या आहेत, गिरद्या आहेत, वेगळे शयन कक्ष आहेत, आणि आपण तर अशा अवस्थेत आहेत. अहो, आपल्या अंगावर साधं धड वस्त्रही नीट नाहीये, आपण स्नानही केलेलं नाही, शुद्ध झालेलो नाही. असं वाटलं तिला की अशा अवस्थेत बसायचंय का तिथे. असं म्हणल्याबरोबर कर्दम म्हणले, निमज्जास्मिन, जा. देवहूती समोरचं तळ आहे आपलं बिंदू सरस, त्यात स्नान करून ये, जा. एवढंच फक्त सांगितलं, जा स्नान करून ये. निमज्जास्मिन हृदय भीरू विमानमारुह, आणि मग विमानात जाऊन बैस. असं म्हणल्याबरोबर ती म्हणली हो ठीक आहे. ती काही म्हणली नाही का हो, म्हणले असंच जा, बसायचे काय विमानात, नुसतं स्नान करून येऊन तिथं बसायचे गुजडा बांधून, असं म्हणली नाही ती. पण तिच्या मनात वाटलं आणि ती गेली, स्नान करायला गेली. इदम शुक्ल कृतम, हे प्रत्यक्ष भगवंतांच्या डोळ्यातल्या आनंदाश्रूंनी निर्माण झालेलं हे शुक्ल तीर्थ आहे. शुक्ल कृतम, प्रत्यक्ष भगवंताच्या नयनातून हे तीर्थ तयार झाल्यामुळं. शुक्ल म्हणजे भगवंताचं शुक्लावतार. शुक्लावतार म्हणजे हा पहिला जो सत्य युगातला अवतार, त्यांच्यापासून निर्माण झालं म्हणून शुक्ल कृतम, हे शुक्लकृत असणारं बिंदू सरस तीर्थ आहे. तिथे जा. सा भरतो समादाय, पतीनी निर्देशित केल्याप्रमाणे ही गेली आणि गेली. त्या तळ्यामध्ये गेल्याबरोबर तिने एक उडी मारली, डुंबली. तिथं डुंबली की खाली त्या तळ्याच्या आतमध्ये सरजम बिभ्रती वासोबिणी भूतांश मूर्धजान, आतमध्ये एक कमल होतं. कमलाचा सुगंध सगळीकडे येऊ लागलेला होता आणि एकदम आतमध्ये अंगंच मलपंकेन संछन्नम शबलस्तरम आशयम. किती दिवसात अंगाला साबण लावली नाही, किती दिवसात न्हाली नाही, शिक्कही नाही, तेल नाही. तिला वाटलंच असेल ना, अहो कधी मंगल स्नान केलं नाही, आणि आज बरं ठीक आहे म्हणून ती पाण्यात तिने उडी मारली, डुबली. डुबल्याबरोबर आतमध्ये एकदम एक कमळ होतं, त्याचा सुगंध येऊ लागलेला होता. त्याच्यातून शतानी दशकन्यका, 1000 स्त्रिया एकदम समोर आल्या. आणि ह्या स्त्रिया कशा होत्या, त्यांचा अंगाचा सगळा सुगंध कमलाप्रमाणे येत होता. ताम दृष्टवा सहसोत्थाय, हिला आलेलं पाहिल्याबरोबर या 1000 स्त्रिया एकदम हात जोडून उभ्या राहिल्या. तिला प्रत्युत्थान दिलं, उभ्या राहिल्या आणि हात जोडल्या आणि म्हणायला लागल्या, बाईसाहेब आम्ही काय करावं. ती म्हणल्या, पाण्यामध्ये ह्या कोण आल्या स्त्रिया आणि बाईसाहेब बाईसाहेब म्हणतात मला, यांना कसं कळालं मी कर्दमाची पत्नी म्हणून. ताम दृष्टवा सहसोत्थाय, आणि हात जोडल्याबरोबर वयम कर्तुमकरिस्तुभ्याम, आम्ही काय करावं, तुम्हाला स्नान करायचंय का. दुकुले निर्मले नूतने, बसायचे. ती म्हणली काय, हो बसा म्हणे, पाटावर बसा. तिला पाटावर बसवलं, तिला माखू घातलं, तिला सुगंधी तेल लावलं. कुठून सुगंधी तेल आणलं काय की लॉकडाऊनच्या काळामध्ये, पण आणलं त्यांनी बरोबर. सुगंधी तेल आणलं, त्याप्रमाणे सगळं अंग माखलं, डोकं माखलं. त्याचप्रमाणे सर्वांनी तिला तेल लावून तिथे बसवलं, एका पाटावर बसवलं. तो चंदनाचा पाट मोठा सुगंधी. दुकुले निर्मले नूतने दरदर्शचे मानदहा, आणि सर्व स्त्रियांनी तिला स्नान घातलं, मंगल स्नान घातलं. हे मंगल स्नान म्हणजे जसं आपल्याला 8 दिशांच्या मधून ज्याप्रमाणे प्रकाश येतो, 8 दिशा ज्याप्रमाणे प्रकाश निर्माण करतात, सूर्य उगवला म्हणजे सगळा प्रकाश होतो, त्याप्रमाणे ह्या 8 दासी जशा असाव्यात. त्यावेळेला तर 8च दासी होत्या तिच्याकडे, इथं तर 1000 दासी. कुणी गरम पाणी आणतंय, कुणी तेल लावतंय, कुणी तिला उठणं लावतंय, कुणी तिला साबण लावतंय, कुणी तिला शिकई लावतंय, आणि कुणी स्नान घालतंय. याप्रमाणे तिला 1000 स्त्रियांनी स्नान घातलं, मंगल स्नान घातलं. या ठिकाणी वर्णन केलंय की स्नातम कृत शिरस्नानम, कृत शिरस्नान. शिरस्नान म्हणजे काय, शिरस्नान म्हणजे डोक्यावर केलेली आंघोळ, त्याला शिरस्नान म्हणतात. स्त्रियांसाठी धर्मशास्त्रांनी रोजचे रोज डोक्यावरून स्नान सांगितलेलं नाहीये. धर्मशास्त्र असं म्हणतं, या ठिकाणी स्मृतिकारांनी असं सांगितलंय की एरवी स्त्रियांनी फक्त मलस्नान करावं. मलस्नान म्हणजे खांद्यावरून स्नान करावं, आणि विशेष प्रसंगी मात्र शिरस्नान करावं. त्यावेळेला तेल लावावं,
नाहू माखू घालून मग स्नान करावं. कारण त्यांना माहीत होतं की डोक्यामध्ये सर्दी मुरू नये म्हणून तेल लावावं ही संकल्पना आहे. कारण तेलाने त्या पाणी लवकर नष्ट होतं. म्हणून ही सगळी आपली संकल्पना शास्त्राने युक्त आहे आणि म्हणून आपण त्याचं परिपालन केलं पाहिजे. याप्रमाणे रोज शिरस्नान सांगितलेलं नाही आहे, मलस्नान सांगितलं आहे. पण आज मात्र स्नानम कृत शिरस्नानम, डोक्यावरून अर्थात तिला नाहू घातलं, शिक्कई लावून तिला उठणे लावून त्याप्रमाणे साबण वगैरे लावून नहू घातलं. आणि आता नहू घातलं खरं, पण ती एकदम म्हणायला लागली आता मला एकच तर साडी आहे, आतापर्यंत दुसरी साडी नाही. असं मनात आल्याबरोबर बाकीच्या स्त्रिया त्या साडी घेऊन समोर आल्या. म्हणले हे काय बाईसाहेब, ही घ्या. म्हणले काय? अहो पैठणी आणली म्हणले. अहो कुठून आणली? अहो पैठणहून आणली म्हणले. ही पैठणहून लाख रुपयाची पैठणी तुमच्यासाठी आणली, दुकुले निर्मले नूतने, नवीन पैठणी. नूतने म्हणजे नवीन कोरी, दुकानातून आणलेली. कुठून आणली म्हणले. आणि काय झळझळीत पैठणी दिसू लागली, रेशमी भूषणाने परार घ्या. ती पाहिल्याबरोबर मोठा आनंद वाटला. त्याच्यासोबत भूषणं आणले, अलंकार आणले, दागदागिने आणले आणि ते सगळे एक एक जणी घालायला सुरुवात करू लागल्या. कुणी तिला बांगड्या घालतंय, कुणी पाटल्या घालतंय, कुणी अलंकार घालतंय, कुणी मेखला कंबरपट्टा घालतंय, कुणी तिला पायात पैंजण घालतंय, कुणी डोक्यावर केयूर घालतंय. याप्रमाणे एक 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 सगळे अलंकार तिला घालायला सुरुवात केली. आणि भूषणाने परार घ्यानी बरी आमचे दिवंतीचे, चमचम चमचम चमकणारे. कुठून आणले म्हणले? एवढे सगळे, आता सोनं तर एवढं 55,000 गेले. आणि एवढे दागिने आणले कुठून? ते म्हणले आणले आता या दागिन्यासाठी सगळे योग मार्गाने आणलेले. यासाठी कोणत्या दुकानात जायची गरज नाही, कोणत्याही दुकानदाराकडे जायची गरज नाही. लॉकडाऊन असो नाही तर काही असो, दागिने तयार. हे सगळं योग मार्गाने. अन्नम आणि झालं स्नान वगैरे झालं की एक पद्धत आहे आपल्याकडे. स्नान झाल्याबरोबर स्त्रीनी नऊ धुवून स्नान केल्याबरोबर घी खिचडी खाल्ली पाहिजे, गरम गरम खिचडी खाल्ली पाहिजे, त्याच्यावर तूप घेतलं पाहिजे भरपूर गाईचं. का तर ते मानवतं. म्हणून ताबडतोब अन्नम सर्व गुणोपेतम, सर्व गुणांनी युक्त असलेलं अन्न समोर ठेवलं. घी खिचडी आणली. म्हणजे हा कुठून तयार केली? म्हणजे झाली पाण्यात. हो, पाण्यात तयार केली. अन्नम सर्व गुणोपेतम पानं चैवा मृतासवम. आणि मग प्यायला पाणी दिलं, आसव दिलं. आसव म्हणजे त्या काळात चहा नव्हता बरं का, त्या काळात चहा हा प्रकारच नव्हता. आसव म्हणजे आपल्याकडे अनेक आसव आहेत आयुर्वेदामध्ये. काही द्राक्षासव आहेत, काही आसव म्हणजे फळं किंवा काही महत्त्वाचे जे उपयुक्त असणाऱ्या वनस्पती त्यांच्यापासून निर्माण करण्यात आलेले जे रसायन आहेत त्याला आसव म्हणतात. ज्याप्रमाणे हे आसव वेगवेगळ्या प्रकारचे तिच्यासमोर आणले आणि या आसवांचा आनंद तिने घेतला. हा आसव म्हणजे काही मद्यही नाही. आसव शब्दाचा अर्थ मद्य असा सुद्धा नसतो. आसव हे फलांचं असतं, म्हणून द्राक्षासव किंवा आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक आसव सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे हे आसव येतो, दृष्टी प्राप्त होते, मनाला तरतरी येते, शरीराला तरतरी येते, अशा प्रकारचे हे पदार्थ. आणि त्यांनी आणून दिले. जसं आपण ज्यूस पितो, थोडक्यात आसव म्हणजे हा आसवाचं केलं. साडी त्याप्रमाणे सगळे अलंकार धारण केले, ती घी खिचडी खाल्ली आणि एकदम मनात विचार आला, म्हणजे मी हे सगळं नेसले खरं, पण हे आपण दागदागिने घालून साडी वगैरे घालून पाहावं आपल्याकडं आपण कसे दिसतो. आता सध्या तर फारच झालंय, आपण कसे दिसतो हे सारखं बघायचं आणि सेल्फी काढायचा. आपण कसे दिसतो सहज इच्छा झाली. असं झाल्याबरोबर तिच्या मनात इच्छा झाली की ती पूर्ण झाली. या ठिकाणी संकल्प आणि सिद्धी बरोबरच आहे. मनात आलं की पूर्ण झालं. आता आदर्शे स्वमात्मानम, ताबडतोब तिच्या समोर एक अरे बाबा आरसा, खरंच कसं वाट, मी कशी दिसते हे पाहायचंय तर आरसा समोर उभा. अथादर्शे स्वमात्मानम स्त्रपिणम
आणि खरंच आपल्या स्वतःच्या काय माझं रूप, काय सुंदर दिसते मी. कारण आतापर्यंत रोज पाण्याने तसंच आणि कामाला यायचं, त्यामुळे सगळं अंग मलपंकेनं, सगळ्या अंगावर साठला होता. त्याप्रमाणे कपडे खराब झालेले होते. स्वतःकडे झोपडीमध्ये आरसा फक्त वेणी कुंकू करायचं की कामाला लागायचं. निष्कग्रीवम बलहीनम, निष्कग्रीव म्हणजे गळ्यामध्ये मोठं. त्याचप्रमाणे दागदागिने घातले. त्या अलंकारांचं काय वर्णन करावं. वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घातल्या. मग बोरमाळ असेल किंवा या चप्पलहार असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या. पूजत कांचन नूपुर, कानामध्ये कुंडल घातली, पायात पैंजण घातले आणि कांच्या बहुरत्न, या अनेक रत्नांनी युक्त असलेली हे सगळं घातलं. मेखला घातली. त्याचप्रमाणे कंबरपट्टी घातले सोन्याचे आणि त्यावरती त्याला घुंगरं होते, मोठे सुंदर मणी होते. ते मणी देखील वाजू लागले. सुंदर सुदता सुभ्रवाश लक्षणा. आणि स्वतःकडे पाहिलं, हास्य मनात स्वतःकडे पाहिलं की कशी दिसते मी, पाहिल्यावर कशी दिसते. अनेक वेगवेगळ्या रूपात माणूस स्वतःला पाहतो ना. मी बोलताना कशी दिसते, ती किंचित पांढरे स्वच्छ दात दिसले. सुदता शब्द वापरलाय. काय ब्या नव्हते दात, म्हणजे मोठमोठे तसे नव्हते दात, इतके बारीक डाळिंबीचे. स्त्रियांचं ही वैशिष्ट्य, चांगली दात असलेली. त्या काळात काही दातांचे डॉक्टर नव्हते, पण सुदता शब्द वापरलाय. सुभ्रुवा, तिची भुवई सुंदर होती आणि श्लक्ष्ण, ती स्वतःकडे बघू लागली. स्निग्धा अंगेन, आपल्या स्वतःकडे बघू लागली. एवढ्यात आता स्वतःकडे तर पाहिलं, पण आता माझं रूप माझ्या पतीने कोणालाही वाटतं आपलं आपण पाहावं आधी वाटतं, आणि नंतर आपलं रूप दुसरं कोणीतरी पाहावं. सगळीकडे काय, सगळ्या फेसच झालाय. सगळी आकर्षित करतात. स्वाभाविक इच्छा तिची झाल्याबरोबर तिलाही नकळ तिच्या एक ती पतीच्या समोर येऊन उभी राहिल्या. पती इच्छा असावं असं वाटल्याबरोबर पतीच्या समोर ऋषीणाम दयितम पतिम, अरे आत्ता मनात आल्याबरोबर मी पतीच्या समोर आले. यत्रास्ते स प्रजापती, आणि पती म्हणतात, या कर्दम म्हणतात, लवकर चल बस विमानामध्ये प्राप्त झालेली. बस लवकर विमानात बस म्हटल्याबरोबर ती त्या विमानात बसली. दासी बसल्या. रूपम संमित रुचिरस्तनिम्म, आणि तिचं रूप राजाने सुद्धा निरखलं. तिचं रूप, एक साडी फक्त अंगावर, ती कधी त्याला मळ लागलेला, अंगाला मळ लागलेला, कपाळाला कसं काही ठिकाणी लावलेला आहे असं रूप त्यांनी पाहिलेलं. काही वेळेला तिचे केस नुसते असे जटेप्रमाणे झाले होते. ज्या वेळेला यांनी तिचं व्रतकर्षित रूप पाहिलं तेव्हा कसं पाहिलं, तर केस सगळे जटेप्रमाणे, त्याला तेलच नव्हतं लावलेलं, भरलेलं. त्याप्रमाणे वस्त्र मलिन झालेलं रूप तिचं पाहिलं. दागदागिने अलंकार घातलेले, मोठी सुंदर दिसायला. इथे आसव घेतल्यामुळं अधिक तजेलदारपणा आलेला, आणि तिच्या रूप सौंदर्याकडे, तिच्या लावण्याकडे पाहतच राहिले ते एकटक. क्षणभर पतीला म्हणजे एवढ्या मोठ्या कर्दमाला सुद्धा तिचा मोह पडला. म्हणून त्याने वर्णन केलंय की या सर्व दासी सहवर्तमान तिला पाहिल्याबरोबर त्यांनी वर्णन केलंय की आत्मनो विभ्रतीम रूपम संवित रुचिरस्तनिम,
तिचं सौंदर्य, तिचं लावण्य तिच्या शरीरामध्ये देखील मावत नव्हतं इतकं दिसू लागलं. आणि हे पाहिल्याबरोबर आपली पत्नी किती सुंदर आहे हे त्यांच्या लक्षात आलं. जात व्हावं विमानम, आणि ते म्हणले अगं जा बस, विमानात बस. सर्व दासीसह ती विमानात बसली. बभ्राज उत्कच कुमुद गणवान पीच साराभिरावृत इडोपस्थाहा. आणि कर्दम महर्षी तिथे बसले. कर्दम महर्षी देखील मोठे सुंदर शोभत होते. त्यांनी वर्णन केले कसे दिसत होते तर ताराभिरावृत इवोडुपतीर्नभस्थाहा. ज्याप्रमाणे हा नभस्थ म्हणजे आकाशामध्ये जसा असावा त्याप्रमाणे ताराभिरावृत इवोडुपतीर्नभस्थाहा तसे कर्दम महर्षी दिसू लागले. आणि मग कर्दम महर्षींनी मना, आता हे तर विमान कामग होतं, जिकडं मनाला वाटेल तिकडे जाणार, त्याला काही कुठेही बंधन नव्हतं, अनिर्बंध संचार करू शकणार हे सिद्धेरुता रेमे चिरम. आणि ते निघालं, विमान जिथं वाटेल तिथे निघालं, इच्छा मनात आणावी तिथे निघालं. ही विवाहोत्तर अशा प्रकारचं हे फिरणं आहे. म्हणजे आजच काही लोक लग्न झाल्यानंतर हनीमूनला जातात असं नाही, त्यावेळेची सुद्धा संकल्पना आहे. ही हनीमून याची संकल्पना काय आहे तर एक प्रकारचा मोकळेपणा. मनामध्ये सुद्धा पती पत्नीबद्दल मोकळेपणा असला पाहिजे. पतीने पतीला समजून घ्यावं, पत्नीने पतीला समजून घ्यावं, यासाठी आलेला हा मोकळेपणा आहे. यासाठी असलेली ही एक मुक्ततेची भावना आहे. म्हणून त्या काळात सुद्धा स्त्रीच्या मनाचा विचार केलेला आहे. नाही तर त्यांना काय आश्रमात बसता नसतं का आलं, पण नाही, स्त्रीच्या मनाचा विचार. स्त्रीला नेहमी फिरावंसं वाटतं, तिला हिंडा वाटतं, मग ते तीर्थयात्रा असू द्यात नाहीतर हनीमूनच्या रूपाने फिरणं असू द्या. बायकांना स्त्रियांना फिरावं वाटतं, वेगवेगळे स्थळं पाहावेसे वाटतात. हा प्रत्येकाचा एक स्वभाव धर्म आहे. ज्याप्रमाणे पुरुष जास्त तिच्या नादीला नसतो पण स्त्रिया मात्र असतात, त्याप्रमाणे हे विवाहोत्तर अशा प्रकारचं योग मार्गाने स्त्री मनाचा विचार करून त्यांनी रेमे चिरम, रेमे म्हणजे रममान झाले, चिरम खूप खूप दिवस फिरत राहिले. कुठं कुठं फिरले म्हणे धनद वल्ललना वरुथी. धनद म्हणजे कुबेर. अहो कुबेराच्या स्त्रिया जिथे स्नान करतात, कुबेराच्या स्त्रिया जिथे विहार करतात, त्या कुबेराच्या नगरीमध्ये, कुबेराच्या बगीच्यामध्ये गेले. वैश्रंभके विश्रंभरा गेले, सुरनस, त्यानंतर नंदन आणि पुष्पभद्र या ठिकाणी गेले, चैत्र रथाला गेले, त्याप्रमाणे मानस सरोवरावर गेले. आणि रेमे रामया रथा, त्याप्रमाणे देवोद्यानामध्ये गेले. देवांची उद्यानं, अहो देवांची उद्यानं काही सामान्य आहेत का? असं वर्णन केलंय कालिदासानेच वर्णन केलेलं आहे की जेव्हा देवांच्या स्त्रिया स्नान करतात तेव्हा त्यांच्या अंगावरचा जो अंगराग आहे त्या अंगरागाने सगळं पाणी मोठं सुगंधित होऊन जातं. इतक्या स्त्रिया तिथे स्नान करतात. मानस सरोवराचं वर्णन आहे किंवा त्या ठिकाणच्या हिमालयातल्या अनेक नद्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. मेघदूतामध्ये हे वर्णन आहे. तेव्हा या वर्णनाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये किती स्त्रिया कशा पद्धतीने स्नान करायला आपला आनंद त्या ठिकाणी घेत असत आणि सगळा अंगराग त्या ठिकाणी त्याचं वर्णन आपल्याला अनेक ठिकाणी आलेलं दिसतं. म्हणून जेव्हा याचं वर्णन करण्यात आलेलं आहे की गंगेचं सुद्धा असंच सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे. याप्रमाणे मरुल लीला लोलन लहरी ललिताम भोजपटली स्खलत पांसो राता स्वर्ण भक्तसत कौंकुम रुची सुरस्त्री वक्षोज क्षरद जरु जंबाल जटिलम. सुरस्त्री वक्षोज, सुरस्त्रीच्या अंगावरचे जे गंध आहे किंवा सुगंध आहे तो ज्यांच्या पाण्यामध्ये मिसळतो. सुरस्त्री वक्षोज क्षरद जरु जंबाल जटिलम जलन ते जंबालम मम जनन जालन जरयतु. त्याप्रमाणे या पंडितांनी हे वर्णन केलं, जगन्नाथ पंडितांनी. असो मानसे चैत्ररथे रेमे रामया रथः हे राष्ट्रित तीर्थपद चरणो व्यसनात्या. त्याप्रमाणे सगळे फिरले, वेगवेगळ्या ठिकाणी फिरले आणि वैश्रंभक, सुरनस, नंदन, पुष्पभद्र यातून काय होतं? केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजा चातुर्य येतसे फार. रामदास स्वामींनी म्हटलंय का फिरावं? फिरल्यामुळं माणसाला चातुर्य येतं, माणूस हुशार होतो, शहाणा होतो, त्याला ज्ञान मिळतं. एका ठिकाणी बसून त्याला काही कळत नाही, बाहेर काय चाललंय पहा, किती सुंदर आहे, भारत किती चांगला आहे, भारताचं वैभव किती मोठं आहे. भारत यात्रा केल्याशिवाय कळणार नाही. माणूस
सरोवराची यात्रा करावी, नेपाळला जावं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी या वैष्णोदेवीच्या ठिकाणी जावं, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणचा निसर्ग कळतो. दक्षिणेत जावं, त्याचप्रमाणे उत्तरेतही जावं. सगळीकडे भारत हा सुंदरच आहे. मानसे चैत्ररथेच रमय रामय अर्थ. देवाच्या बगीच्यामध्ये गेले, तिथे रममाण झाले, तिथे त्यांना कुणी अडवलंच नाही. धनदाच्या म्हणजे कुबेराच्या बगीचात असो, देवांच्या बगीचात असो, त्याचप्रमाणे या वेगवेगळ्या सरोवरावर असो, त्यांनी क्रीडा केली, जलक्रीडा केली, विहार केले. विमानामध्ये सुद्धा विहारासाठी स्थान होतेच. विमानामध्ये मोठमोठ्या गाद्या होत्या, गिरद्या होत्या, विहारस्थानं होते आणि बाहेरही होते. किम दुरापदम ते श्याम. याप्रमाणे काय काय पाहिलं? भुवो गोलम, सगळा भूगोल पाहिला. भुवो गोलम या ठिकाणी गोल शब्द आहे, म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांना माहीत होतं की हे सगळं गोल आहे. पृथ्वी असो, हे सगळे ग्रह नक्षत्र गोल आहे, कारण फिरल्यामुळं ते गोलपणा निर्माण होतो. त्याप्रमाणे भुवो गोलम, सगळीकडे फिरले, भूगोल पाहिला. त्याचप्रमाणे पत्नी यावान स्वसंस्थया, भूमंडल पाहिलं, द्वीपवर्ष पाहिले, सगळी रचना पाहिली, विश्वरचना पाहिली. आणि हे करत 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 विभज्य नवदहात्मानं मानवी सुरतोत्सुकाम, मोठा आनंद घेतला. सगळं वैभव भोगलं. भोग असे भोगावेत की देवाला देखील वाटावं, त्यांची स्पृहा वाटावी. देवाला देखील स्पृहा वाटलेली. देव देखील म्हणाले की अहो, आमच्या नशिबात सुद्धा असे भोग नाही आहेत. तस्मिन विमान उत्कृष्टाम शय्या मृतिकिरम शय्या. अहो, विमानामध्ये सुद्धा शय्या होत्या, उंच दर्जाच्या गाद्या गिरद्या होत्या, त्याचप्रमाणे आश्रयस्थानं होते, फिरण्याचे स्थानं होते. आणि किती काळ गेला कळलं नाही. ना बुद्धतेतम कालम, कळलं सुद्धा नाही किती काळ गेला. म्हणले किती काळ गेला? शतम व्यतिऊय शरदाहा, 100 वर्ष झाले म्हणले. ती म्हणजे काय 100 वर्ष? मला तर वाटलं आत्ताच मी मनात बसली मी. हो, सुखाचा काळ लवकर जातो, दुःखाचा काळ लवकर जात नाही. आपण म्हणतो सुखाचा काळ हा फार लवकर गेल्यासारखा वाटतो, वास्तविक काळ तसाच जातो. पण सुखाचा काळ, सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढे. वास्तविक सुख क्षणात गेल्यासारखं वाटलं. शतम व्यतेयु शरद कामला लसयोर मनात तस्या माधतरे तसा भावयन आत्मवित. त्याप्रमाणे 100 वर्षाचा काळ गेला आणि हे परत पुन्हा आश्रमामध्ये आले. चला म्हणे, बस झाला आता. पतिम सापरी प्रव्रजिष्यंतम. आश्रमात आले. आश्रमात आल्यानंतर त्यांना 9 मुली झाल्याचं वर्णन केलेलं आहे. हे 9 मुली झाल्या, या ठिकाणी शब्द वापरलाय त्यांनी विभज आत्मानम, विभज्य नवदात्मानम. आता विभज्य नवदात्मानम याचा अर्थ काही लोकांनी अशा पद्धतीने दिलाय की आपले 9 रूप तयार केली. स्वतः जसे कृष्णाने अनेक रूप 16,108 तयार केली, पण 16,108 बायका होत्या म्हणून 16,108. किंवा सौभरीनी 50 बायका होत्या म्हणून 50 रूप धारण केले. इथं काही 50 स्त्रिया थोडेच, म्हणून नवधात्मानम याचा अर्थ 9 रूप धारण केले असं म्हणण्याला काही मला अर्थ दिसत नाही. काही लोकांनी तसा अर्थ दिलेला आहे, तो मी वाचला. आणि नवधात्मानम म्हणजे 9 रूप स्वतःला विभागलं. म्हणजे काय तर आपण आपले मुलं म्हणजे काय, आपणच असतो. आपण जेव्हा म्हणतो की पुत्र म्हणजे आपणच आहे, पुत्री म्हणजे आपणच आहात, आपलंच रूप आहे. स्त्री आपली मुलगी म्हणजे आपलंच रूप आहे, आपला मुलगा म्हणजे आपलंच रूप आहे. म्हणून हे आपलेच रूप आहेत. याचा अर्थ काय, मुलगा मुलगी हे सगळे आपले रूप आहेत. काय दुसऱ्याचे रूप आहेत काही नाही, आपल्याच वेगळ्या पद्धतीचे रूप आहेत. म्हणून नवधात्मानम या ठिकाणी याचा अर्थ असा 9 मुली झाल्या असा त्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. आणि म्हणून 9 मुली झाल्याच आहेत, पण नवधात्मानमचा अर्थ सांगायचा. 9 रूप निर्माण केले असा त्याचा अर्थ नाही. आणि त्यातून चुकीच्या पद्धतीची मांडणी काही लोकांनी केली तर ते मला योग्य वाटलं नाही. म्हणून नवधात्मानमचा अर्थ 9 रूप, अर्थात स्त्रिया आपल्या त्यांच्या पोटी 9 मुली जन्माला आल्या. आणि म्हणून आपण म्हणतो ना की पुत्रवै आत्मावै पुत्र नामासी, आत्मावै पुत्र नामासी. हा म्हणजे मीच माझा पुत्र आहे, माझंच रूप आहे. म्हणून मुलांवर आपलं प्रेम का असतं तर आपलंच रूप आहे, मुलीवर आपलं प्रेम का असतं आपलंच रूप आहे. म्हणून ही जी आपलेपणाची भावना आहे ती आपल्या रूपात्मक आहे. या दृष्टीने 9 मुली झाल्या. आणि 9 मुली झाल्याबरोबर कर्दम महर्षी म्हणले, देव होते, आता मला संन्यास घ्यायचा बरं का, मी निघालो वनामध्ये. ती म्हणली, महाराज वनात निघालात आणि 9 मुली तुम्ही माझ्या पदरात दिल्यात खऱ्या,
मला आनंदही आहे. पण आता या मुलींचे लग्न करण्याचं काम जबाबदारी कोणाची? अहो तुमचीच आहे. तुम्ही जर जन्म दिलाय तर जबाबदारी तुम्ही पूर्ण करा, यांचं लग्न कार्य करा. आणि ह्या लग्न कार्य केल्यानंतर ह्या जातील आपापल्या पतीच्या घरी. मी एकटीच राहील, माझं काय? आणि म्हणून तुम्ही त्या 9 मुली यांचं लग्न केल्यानंतर ह्या जर पतीच्या घरी गेल्या तर मी एकटीच राहील. मी माझं आत्मकल्याण कसं करणार? आणि नेह कर्मधर्माय न विरागाय कल्पते. आणि तुमच्याबरोबर लग्न होऊन जर मला विराग निर्माण झाला नाही तर काय उपयोग आहे? एह यत्कर्मधर्माय न विरागाय कल्पते स एव साधू शिकतो निसंगत्वाय कल्पते. तुमच्यासारख्या साधूच्या सहवासात मला निसंगपणा निर्माण झाला पाहिजे, मला विराग निर्माण झाला पाहिजे. आणि न तीर्थपद सेवाई जीवन न पिमृतो ही साहा. नाहीतर मग तुमच्यासोबत जीवन जगून मेल्यासारखंच झालं. तुमच्या सोबत जीवन जगलं तर काही सार्थक झालं पाहिजे. म्हणून मला पुत्र होईपर्यंत तुम्ही थांबा. या ठिकाणी मग त्यांना आठवण झाली की हो बरोबर आहे, देवाने देखील सांगितलंय की तुझ्या पोटी मी जन्म घेईन. आणि मग या ठिकाणी कर्दम महर्षी म्हणाले ठीक आहे. त्यांनी पुढे आता मुलींचे लग्न ते कसे, मुलींचे लग्न झाल्यानंतर प्रत्यक्ष भगवान कपिलाचार्यांचा जन्म कसा होईल आणि कपिलाचार्य हे आपल्या आईला कसं ज्ञान सांगतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.